नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा हा दुसरा भाग. तर आजच्या या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय, की कृष्ण आणि दुष्यंत यांची पहिली भेट झालेली असते. ती म्हणजे चिखलामध्ये. दोघेही एकमेकांना टक्कर लागून खाली चिखलामध्ये पडलेले असतात. पूर्णपणे चिखलाने माखलेले असतात. तर कृष्णही दुष्यंतच्या अंगावरती असते आणि दुष्यंत खाली पडलेला असतो. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. दोघांची नजरानजर ही झालेली असते. आता कृष्णा उठण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा दुष्यंत सुद्धा उठलेला असतो. उठण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि दुष्यंत म्हणतो, की "हे सगळं तुझ्यामुळे झालं. ब्लडी हेल" असं तो म्हणतो. त्यावरती कृष्णा म्हणते हसते. कृष्णा हसते आणि त्याला हेल्प करते, हात देते. तो म्हणतो, "काही गरज नाहीये. तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे. माझं फेव्हरेट जॅकेट किती घाण झालेलं आहे. चिखलाने पूर्णपणे माखलेलं आहे." त्यावरती ती हसू लागते. तो म्हणतो, हाऊ डेअर यू टू लाफ ॲट मी? तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हसायची? ती म्हणते, "अहो उठा बुंगाट पाहुणं" असं म्हणून ती त्याला हात देते. तो म्हणतो, "काही गरज नाहीये. माझे मी उठतो" असं म्हणून पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतो, तर पाय घसरून आणखी एकदा तो चिखलात पडतो. त्यानंतर पुन्हा एकदा ट्राय केल्यानंतर तो स्वतःच उठतो. आता उठल्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतंय, की कृष्णा म्हणते, "अहो बुंगाट पाहुणं, हा खेडेगावातला रस्ता आहे. जरा व्यवस्थित चालवायचा ना." त्यावरती तो म्हणतो, "जस्ट स्टॉप धिस नॉनसेन्स. तुझ्यामुळे माझं हे सगळं पूर्णपणे जॅकेट खराब झालं आहे. माझं फेव्हरेट जॅकेट, माझं हेल्मेट सगळं काही रुईन झालंय तुझ्यामुळे. आय जस्ट डोंट लाइक धिस." असं तो म्हणतो. त्यावरती कृष्णा म्हणते, "अहो, जास्त माझ्यावरती पिरपिर करू नका. मी फक्त काय म्हटले, की या गावातला रस्ता आहे आणि गाडी व्यवस्थित चालवायची आहे. तर इथनं आता मातीमधल्या माणसाला या सर्व गोष्टींची सवय झालेली असते. तुमच्यासारख्या शहरातल्या माणसाला काय समजणार? त्यासाठी आधी चिखलात उतरावं लागतं असं ती सांगते. तो म्हणतो, "जास्त बडबड करू नको. आधीच तर माझं डोकं डोकं तू क्रॅक केलेलं आहे." त्यावरती ती म्हणते, "ओ मी फक्त सांगायलोय तुम्हाला, की गाडी कशी चालवायची." तो म्हणतो, "तू मला अजून ओळखत नाहीयेस मी कोण आहे ते." ती म्हणते, "मला तरी कुठे ओळखले तुम्ही अजून मी कोण आहे ते. त्यामुळे गाडी उचलायची आणि इथून कडकडीने निघून जायचं. ओ बुंगाट पाहुणं." तर अशी ही भेट दोघांची झाली.